नमस्कार, मी अर्चना रायरीकर, आहार तज्ज्ञ. आज राष्ट्रीय आहार तज्ज्ञ दिवस आहे, नॅशनल डायटेटिक्स डे. आणि आजची थीम आहे रोल ऑफ डायटिशियन्स अँड न्यूट्रिशनिस्ट इन द पब्लिक हेल्थ इश्यूज. मंडळी, पब्लिक हेल्थ ही खूप महत्त्वाची आहे. आपलं सामाजिक आरोग्य हे फक्त आपल्या वैयक्तिक पातळीवरच आपल्याला नुकसान करतं असं नाही आहे, तर आपल्या सामाजिक आणि आपल्या राष्ट्रीय पातळीवर देखील ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे नुकसान करत असतात. त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान आलं, मानसिक त्रास आला, शारीरिक त्रास आला. आणि ह्यासाठीच आपल्याला जर त्याच्यासाठी आपला बचाव करायचा असेल तर चांगल्या उत्तम शिकलेल्या आहार तज्ज्ञांची याच समाजाला खूप जास्त गरज आहे. वेगवेगळ्या पातळीवर हे जे सामाजिक आरोग्यावर आपल्याला काम करता येऊ शकतं. त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रॉमिनंट असा भाग आहे तो म्हणजे जीवनशैलीशी संबंधित असलेले असे आजार. त्याच्यामध्ये हृदयविकार असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा मधुमेह असेल, प्री डायबिटीस असेल, ओबेसिटी असेल, कॅन्सर असेल, तर ह्याचं प्रमाण आपल्या आजूबाजूला इतकं जास्त वाढलेलं आहे. आणि जर आपण ह्याचं मूळ बघितलं तर ह्याचं मूळ फक्त आणि फक्त आपल्या जीवनशैलीशी निगडीत आहे. आपण किती वाजता उठतो, आपण दिवसभरामध्ये काय करतो, आपण किती वाजता झोपतो, आपण किती ताण घेतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण दिवसभरामध्ये काय खातो. बरेचदा लोक काय खायचं नाही हा जास्त फोकस करतात आणि खूप कमी खातात, आणि त्यामुळे वेगवेगळ्या पोषण तत्वांची कमतरता पण होत असते. त्यामुळे त्याचा जो समतोल आहे तो सुद्धा साधणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी जर आपल्याला जीवनशैलीशी संबंधित असे आजार व्हायला नको असतील तर आपल्याला चांगल्या आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. बरेचदा लोकांना जेव्हा त्रास होतो तेव्हाच ते डॉक्टरांकडे जातात आणि मग आहार तज्ज्ञांकडे जाऊन आपल्या आहाराबद्दल जागरूक होतात. परंतु हा त्रास होण्याच्या आधी जर आपण आधीपासूनच काळजी घेतली, आपण आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या घरातल्या वयस्कर लोकांसाठी, आजी आजोबांसाठी आणि मुलाबाळांसाठी जर योग्य आहाराचं अवलंबन केलं तर नक्कीच त्याचा दुरोगामी चांगला परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात दिसून येईल. त्यामुळे आहार तज्ज्ञांचा जीवनशैलीशी संबंधित असणारे जे आजार आहेत त्याच्यामध्ये लोकांना मार्गदर्शन करण्याचा, समुपदेशन करण्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. ह्याच्यामध्ये फक्त मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय घरातच नाही तर आजकाल डायबिटीस सारखे आजार घरोघरी, गावोगावी जाऊन पोचलेले आहे. अगदी कमी आर्थिक परिस्थिती ज्यांची आहे त्यांच्या घरात सुद्धा अशा प्रकारचे जीवनशैलीशी संबंधित असणारे आजार जाऊन पोचलेले आहेत. त्यामुळे फक्त क्लिनिकमध्ये नाही तर बाहेर जाऊन वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, सोसायट्यांमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये डायटिशियन जाऊन ह्याबद्दल प्रबोधन करतात. आणि ह्या गोष्टी खूप गंभीरपणे घेणं प्रत्येकाने आवश्यक आहे. बरेचदा डाएट हा हास्य विनोदाचा विषय बनतो, पण तसं आपल्याला करायचं नाही आहे. तर यू हॅव टू टेक इट व्हेरी व्हेरी सिरियसली. आणि ते सुद्धा योग्य प्रकारे, कुठलेही फॅट डाएट किंवा कुठलेही क्रॅश डाएट न फॉलो करता, तरच त्याचा आपल्याला चांगला परिणाम मिळणार. तर अशा प्रकारे आहार तज्ज्ञांचा खूप महत्त्वाचा रोल जीवनशैलीशी संबंधित असलेल्या आजारांशी जोडलेला आहे आणि त्यांचं ह्या बाबतीतलं प्रबोधन अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरा जर आपण प्रकार बघितला तर आपल्याकडे आत्ता अनेक वेगवेगळ्या मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सीज आहेत, म्हणजे जीवनसत्वांची कमतरता बऱ्याच लोकांमध्ये आढळते. आपण बघतो लोह, झिंक, B12, D3, प्रोटीन या अनेक गोष्टींबद्दल लोकांमध्ये कमतरता आढळते. अगदी काही लोकांमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A सुद्धा कमी असतं. आणि म्हणूनच पोषण तत्व योग्य प्रकारे घेणं, बॅलन्स डाएट घेणं, मायक्रोन्यूट्रिएंट्स घेणं हे फार जास्त महत्त्वाचं आहे. बरेचदा हे घेतलं जात नाही आणि त्यामुळे लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होऊ शकतात. उदाहरणार्थ, प्रोटीन कमी असेल तर केस गळणं, अशक्तपणा वाटणं, मसल लॉस होणं हे होऊ शकतं. व्हिटॅमिन C कमी असेल तर लोकांना स्किनचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ओव्हरऑल इम्युनिटी पुअर असू शकते. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्या डोळ्यांसाठी जीवनसत्व गरजेचं आहे. आपल्याला लोह आवश्यक आहे आपल्या दैनंदिन ऊर्जेसाठी, आपल्या स्मरणशक्तीसाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी. या जर गोष्टी आपण नाही घेतल्या तर आपल्याला त्याचे खूप जास्त परिणाम भोगावे लागतील. आणि म्हणूनच आपल्या आहारामध्ये ते आहेत की नाही याची आपल्याला छानबीन करून घ्यायला पाहिजे. व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3 ह्याची डेफिशियन्सी आपल्याला खूप ठिकाणी दिसते. खूप लोक जेव्हा चेक करून येतात तेव्हा त्यांना दिसतं की आपले ह्या लेवल्स खूप कमी आहेत.
परवा एका मुलीचं विटॅमिन D3 6 होतं, एवढं कमी. आणि हे कमी असल्याने त्याचे फार परिणाम आपल्या हाडांवर किंवा आपल्या ओव्हरऑल हेल्थवर सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे अशी वेळ येऊ देऊ नका. तुमच्या आहारामध्ये पोषण तत्वांची कमतरता आहे की नाही हे तुम्ही जाणून घ्या. प्रत्येक वेळेस तुम्ही ब्लड टेस्ट करून सप्लिमेंट्स घेणं हा पर्याय नाही. जर आपण आपला आहार समतोल ठेवला तर आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी टाळता येणं सहज शक्य आहे. त्यामुळे आहार तज्ज्ञांचा खूप मोठा रोल आहे. लोकांना ह्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करणं, मायक्रोन्यूट्रिएंट्सबद्दल त्यांना माहिती सांगणं, कशातून हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आपल्याला आवश्यक आहेत, मिळत आहेत याच्याबद्दलची माहिती आपण लोकांना करून देणं. या जर गोष्टीचं प्रबोधन डायटिशियननी केलं आणि इंडिव्हिज्युअल लेवलवर जर आपण ह्या बाबतीत काम केलं, कारण जेव्हा आम्ही लोकांचं डाएट विचारतो तेव्हा आम्हाला कळतं की त्यांच्या आहारामध्ये काय कमी आहे आणि ते सुद्धा आम्ही त्यांना इम्प्रूव्ह करून देऊ शकतो. सो या बाबतीत आहार तज्ज्ञांचा रोल फार मोठा आहे. तिसरा आणि महत्त्वाचा म्हणजे आपली प्रतिकारशक्ती. आपण बघतो आपल्या आजूबाजूला अशा अनेक बॅक्टेरिया, व्हायरस आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार, स्वाईन फ्लू असतील किंवा कोविड असतील किंवा अजून काही आजार असतील, बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे किंवा त्या तत्सम गोष्टींमुळे ह्या गोष्टी आपल्याला होऊ शकतात. आणि अशा गोष्टींचा जर आपल्याला ह्याच्यामध्ये जर आपल्याला बचाव करायचा असेल तर आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असणं हे खूप आवश्यक आहे. आणि रोगप्रतिकार शक्ती चांगला करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे आपला उत्तम आहार. अगदी बऱ्याच लोकांना साधी सर्दी, खोकला इतकी कॉन्स्टंटली असते की त्यांना सतत सर्दी, वाहणारं नाक हे सगळं चालूच असतं. वारंवार आजारी पडणं, वरचेवर ताप येणं याचा अर्थ तुमच्या आहारामध्ये काहीतरी कमी पडते जे तुम्हाला भरून काढणं आवश्यक आहे. तर जर तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती चांगली करायची असेल तर उत्तम व्यायाम आणि उत्तम आहार ह्याला पर्याय नाही. तर अशा तिन्ही पातळ्यांवर ज्याच्यामध्ये आपल्याला लाईफस्टाईल रिलेटेड विकारांवर काम करायचं आहे, मायक्रो न्यूट्रिएंट्स व्यवस्थित मिळून डेफिशियन्सीजवर काम करायचं आहे आणि त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढवायची. या 3 लेवल्सवर आपण पब्लिक हेल्थ इश्यूजवर खूप जास्त काम करू शकतो आणि डायटिशियन्सचा रोल ह्या बाबतीत खूप महत्त्वाचा आहे. फक्त फळं खा, भाज्या खा, सॅलड खा एवढंच डायटेटिक्स लिमिटेड नाही आहे. त्याच्यामध्ये हे जर तुम्ही ज्ञान बघितलं तर हा ज्ञानाचा खूप मोठा खजिना आहे. खूप साऱ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो, परंतु त्या व्यक्तीच्या गरजेनुसार असल्या पाहिजेत. एकच जर आपण डाएट सगळ्यांना द्यायचं म्हटलं तर ते शक्य होणार नाही, कारण प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याची प्रोटीनची गरज, त्याची शारीरिक अवस्था या सगळ्या गोष्टी आपण ध्यानात घेतल्या पाहिजे. म्हणूनच मला इथे अभिमानाने सांगायला आवडेल की पब्लिक हेल्थमध्ये आहार तज्ज्ञांचा रोल खूप मोठा आहे आणि म्हणूनच आजचा दिवस हा सगळ्या आहार तज्ज्ञांसाठी, सगळ्या डायटिशियन्स, न्यूट्रिशनिस्टसाठी खूप मोठा आहे. खूप काम करा, सगळीकडे खूप सारं प्रबोधन करा आणि आपल्या ह्या ज्ञानातून आपल्या सगळ्या लोकांना सशक्त, सक्षम आणि आरोग्यदायी बनवायला आपण मदत करा. आपण सगळेच मदत करूयात. आणि हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल सगळ्यांचे खूप आभार. धन्यवाद.